10 9 8 7 6 5 4 3 2 1 मोरया. आणि पहिला चेंडू डेड चेंडू आहे. प्रवीण मोकल यांना मी सांगू इच्छितो निखिल पाटील कृपया आपण बाजूला व्हा. नंदन वॉरियर्स करून फलंदाजी करण्यासाठी येतोय तो सोनू आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो स्वप्नील भगत. पाहूया. आणि गोलंदाजी करतोय तो निलेश म्हात्रे 11 या संघाकडून आतिश. सुंदर गोलंदाजी करतोय. सोनूला मात्र काही ते बॉल समजलेलंच नाही आणि बॉल निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय निलेश आतिश पाटील. व्हॅलेंटियर्स ही स्पर्धा जी आपलीच आहे. व्हॅलेंटियर्स आपणच राहायचं आहे. सुंदर गोलंदाजी वाकडण्यासारखी गोलंदाजी करते आतिश. सोनूला मात्र काही समजत नाही. पुन्हा एकदा. आणि सर्व खेळाडूंना माझी आग्रहाची नम्र विनंती आहे की सामने आपलेच आहेत. व्हॉलेंटियरचं काम आपणच पाहायचं आहे खेळाडूंनी. एक लक्षात ठेवा 3 षटक आपणाला 20 मिनिटात कंप्लीट करायचं आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक संघाने धाव संख्यात भर. धाव संख्या होती ती 1 नंदन 11 संघ. कृपया मी आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला म्हणजे ही जी प्रेक्षक बसलेली आहेत अगदी जवळ बाउंड्रीच्या जवळ बसलेली आहेत त्याने कृपया आपण उठावं आणि इकडच्या बाजूला बसावं. कारण का बघा तिथे अगदी लगत आपल्या पायालगत जर चेंडू लागला तर आम्हाला. शैलेश भगत थोडासा आपली टीम थोडी मागे घ्या. 2 मिनिटं बाउंड्रीच्या लगत राहू नका. एक लक्षात ठेवा आपण जाळ लावलेला आहे. बाहेर जर चेंडू गेला तर तिथे थांबणार आहे. तेव्हा कृपया आपला जर पाय वगैरे लागला तर प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. आणि अशा प्रकारे सोनूबाद नंदन 11 संघाचा दिलका हिरा बाद होतोय. आणि पहिला धक्का कुणाला? नंदन वॉरियर्स या संघाला. खरोखर त्याची जागा भरण्यासाठी येतोय सपनेश. नंदन वॉरियर्स संघाकडून खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय आतिश. सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी. हुकमी अक्का कृपया जे प्रेक्षक आहेत त्यांनी समोर उभं राहू नका. आपणाला बाजूला जागा आहे. आतिश पाटील क्षेत्ररक्षण लावून घेत आहे. आणि खरोखर प्रवीण होकल आता जी स्पर्धा चालू झालेली आहे पहिलाच उत्साह अगदी प्रेक्षकांचा पण खूप उत्साह आहे. मोठा उत्साह आहे. कृपया कॅप्टन आपला डिसिजन निर्णय आपणच तिथेच घ्यायचा आहे. बोलायचं नाही. जो का असेल तुम्हाला वेळ दिलेला त्याच्यात हे करायचंय. तुम्ही बोलायचं नाही बाकीचं काय. आतिश पाटील हा जरा एक 2-4 पावलांचा रनअप घेतोय आणि त्याची गोलंदाजीचा भाग अतिशय सुंदर वाटते. तुम्हाला काय वाटतं याबाबत? आतिश पाटील गोलंदाज. आणि अशा प्रकारे लगातार 2 बॉलला 2 विकेट. खरोखर नंदन पाटील वॉरियर्सच्या संघाचे 2 मोरे खरोखर गमून बसलेला आहे. आणि नंदन पाटील या संघाला खरोखर हादरा दिलेला आहे तो आतिश पाटील याने. खरोखर निलेश म्हात्रे वॉरियर्स संघाचं क्षेत्ररक्षण मात्र सुंदर आहे. आणि प्रथम मी शापूर असोसिएशनच्या सर्व सभासदांचं मी आभार मानतो. खरोखर ही SPL तुम्ही आयोजित केलेली आहे. खरोखर सुंदर असं नियोजन केलं. आणि प्रथम अनिल म्हात्रे यांचं अभिनंदन करणं तेवढं थोडंच आहे. फलंदाज आपण जास्त वेळ घेऊ नये. फलंदाज जे खेळत आहेत त्यांना कृपया विनंती आपण जास्त वेळ घेऊ नये हे लक्षात घ्या. आणि त्याची जागा आणि हॅट्रिकचा चान्स आतिश पाटील यांना. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतोय तो रितेश विरुद्ध आतिश पाटील यांना हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया आपल्या संघासाठी रितेश काय करतोय तो.
हा आणि अवंतर धावसंख्यात भर धावसंख्या होती ती 2. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय आतिश आणि फलंदाजी करतोय तो नंदन वारियर संघाकडून रितेश. वाईड बॉल. अजून सर हॅट्रिकचा चान्स आहे आतिश पाटील यांना. धावसंख्या 1 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 3. आत्ताच मंडळास देणगी आलेली आहे. कैलासवासी सौभाग्यवती अनिता आत्माराम पाटील यांच्या सुंदर अशी स्मरणार्थ फलंदाजी करतोय रितेश. धावसंख्या 4 ने वाढतोय. धावसंख्या होती ती 7. आत्माराम नंदन वारियर पाटील संघ. आदर्श नगर यांच्याकडून 201 रुपया. सुंदर गोलंदाजी. आणि अशा प्रकारे बाद. आतिश पाटील अगोदर जर विकेट घेतली असती तर चेतन शर्माचा रेकॉर्ड मोडण्याची तुम्हाला संधी होती, परंतु तुम्हाला काही जमलं नाही. नंदन वारियर्स या संघाला तिसरा धक्का. स्वप्नील भगत यांना एकाच जागेवर ठेवलेला आहे. खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय आणि स्वतः संघ मालक आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय. आपल्याला विजय कसा मिळवायला पाहिजे याचा त्यांच्या मनात निर्णय आहे. आता फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो स्वप्नील भगत नंदन वारियर्स संघाकडून आणि निलेश म्हात्रे इलवण या संघाकडून गोलंदाजी करतोय ते आकाश. पाहूया आकाश आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्वप्नील अरे सुंदर आणि गॅप मध्ये फटका मारतोय स्वप्नील. जीतपर्यंत स्वप्नील भगत मैदानावर आहे तिथपर्यंत नंदन वारियर्स या संघाला घाबरण्याची गरज नाही, कारण चौकारांची अट्टलबाजी करणारा हा स्वप्नील भगत आज आपल्या मैदानावर दिसत आहे. धावसंख्या 4 ने वाढतोय. धावसंख्या होती ते 11 ना 11. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी करतोय स्वप्नील विरुद्ध आतिश. पुन्हा एकदा चौका काय. पंच समालोचन कक्षाकडे खूण करा आम्हाला, कारण आम्हाला इथे आता हा मला तर बहुधा 4 रन आहेत, 4 धावा आहेत. धावसंख्या 15. हा आणि पंचांची भूमिका पार पाडतोय ते रवींद्र पाटील, भागेश भगत आणि थर्ड पंच आहे का. अरे सुंदर गोलंदाजी आकाश मात्र खरोखर वाखर सुंदर गोलंदाजी करतोय आकाश सुंदर गोलंदाजी करतोय. खरोखर स्वप्नील भगत याला काही समजत नाही कशी गोलंदाजी करतोय. फिरकी गोलंदाजी आहे आकाश. ज्याच्यावर माधार आहे असा आकाश गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी करतोय तो स्वप्नील विरुद्ध आकाश. आणि अशा प्रकारे बाद. स्वप्नील भगत बाद. चौथा धक्का नंदन वारियर्स या संघाला आणि त्याची जागा भरण्यासाठी येतो तो मंदार. या ठिकाणी एक सत्कार होत आहे. सन्माननीय सुहास नारायण पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी मनमय पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान होत आहे. मनमय पाटील विकेट काय आला बोल्ड. खरोखर नंदन पाटील यांची मनाचं वाटतंय 5वी विकेट गेलेली आहे. 5वी धावसंख्या किती आली 15. दुसऱ्या षटकातील काय सुहास नारायण पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मनमय पाटील यांच्या शुभ हस्ते
मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, आपलं हार्दिक स्वागत. अभिनंदन. रवी पाटील ओव्हर झाला का? ठीक आहे ठीक आहे. 2 षटक पूर्ण, धाव संख्या होते ती 15, 5 विकेट. आता त्याची जागा भरण्यासाठी आलेला आहे तो मंदार. आणि पाहूया तिसरा षटक घेऊन येत आहे तो करण पाटील. आता तिसरा षटक घेऊन येते ते करण. त्याचप्रमाणे आत्माराम पांडुरंग पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. मनवे पाटील यांच्या शुभ हस्ते त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती. गचाल क्षेत्ररक्षण. गचाल हातात बॉल होता परंतु क्षेत्ररक्षणला काही समजलंच नाही. धन्यवाद, बाहेर बॉल धन्यवाद, जाते. धन्यवाद. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते ती 19. मंदार पाटील खरोखर सुंदर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. धाव संख्या 1 ने वाढतोय. धाव संख्या होती ती 20. धाव संख्या 20 आणि पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय तो करण. निलेश मात्र 11 संघाचा आहे एक गोलंदाज. पाहूया आपल्या या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अमित पांडुरंग म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि मला तर वाटतं पाहुण्यांना आणण्यासाठी या शहापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल म्हात्रे हे त्या प्रमुख पाहुण्यांना आणण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत. अमित पांडुरंग म्हात्रे यांचं या सामन्यामध्ये आगमन होत आहे आणि अमित पांडुरंग म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी पुन्हा त्यांना हार्दिक स्वागत देतोय, हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक स्वागत त्यांच्या सोबत दीपक वासुदेव पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झालेली आहे ती 29. खरोखर मानस यांनी सुंदर चौके, लगातार 2 चौके मारून नंदन पाटील यांना आधार दिलेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 29. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो करण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. धाव संख्या 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 झालेली आहे निलेश म्हात्रे 11 संघाची. आणि नंदन वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल. आणि खरोखर या SPL टुर्नामेंटसाठी, या शहापूर प्रीमियम टुर्नामेंट सामन्यांसाठी ज्या आकर्षक चषक दिलेले आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असे जे चषक दिलेले आहेत, ते चषक देणारेच मालक आहे निशान भगत आणि लवेश भगत यांनी दिलेलं आहे. खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी स्वतः गेलो होतो त्यांच्या ऑफिसला, परंतु खरोखर अशी माणसं मी पहिल्यांदाच पाहिली. गर्व नाही त्यांना. खरोखर आम्हाला एवढा त्यांनी ऑफिस मध्ये मान दिलेला आहे. खरोखर मला त्याच वेळेला मला सन्मान या ठिकाणी माझ्या अंगावर शार उभरून आले. खरोखर अशी माणसं मी पहिल्यांदाच बघितली. त्यांना कधी गर्व नाही अशी लवेश पाटील आणि लवेश भगत आणि निशान भगत. खरोखर यांचा आभार करावं तेवढं आणि सर्वही या लवेश भगत आणि निशान भगत यांचा टाळ्याने स्वागत करायचं आहे. अभिनंदन लवेश भगत आणि निशान भगत. अमित पांडुरंग म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमित पांडुरंग म्हात्रे यांचा सन्मान होत आहे.
सन्मानाचं स्वरूप असेल मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ या स्वरूपाचा सन्मान आहे. अमित पांडुरंग म्हात्रे आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद धन्यवाद अमित म्हात्रे, आपण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल आपलं हार्दिक 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 स्वागत. धाव संख्या झालेली 30, जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे ती निलेश म्हात्रे संघाला. आणि अशा प्रकारे पहिला धक्का होतोय निलेश म्हात्रे इलेव्हन संघाला. आकाश सारखा मोरा गमवतोय. खरोखर या क्रिकेटमध्ये कोणाचा खेळ चालेल कोणाचा नाही, खरोखर कोण सांगू शकत नाही. क्रिकेट असा खेळ आहे, एकदा त्याची विकेट गेली की परत त्याला जीवदान नाही. कबड्डी खेळ असा आहे, जर एखादी पकड झाली तर तो पुन्हा त्याला जीवदान मिळू शकते, पण क्रिकेटमध्ये असा नाही, एकदा त्याची विकेट गेली. हा, आणि उजव्या साईडची जे पब्लिक आहे ती थोडीशी लांब आहे. आरके कंस्ट्रक्शन उजव्या खेळाडू बाजूची थोडेसे लांब व्हा. बाउंड्री पासून स्टेजच्या थोडे उजव्या बाजूची जी लांब राहा. मी पब्लिक आहे आग्रहाची थोडीशी लांब व्हा. विनंती करतोय. बाउंड्री सामना पासून आपलाच आपण आहे. लांब राहा. आनंद उत्साह सगळ्यांना घ्यायचा आहे, पण यदा कदाचित जर तिथे काय घडलं तर पुन्हा वाद होण्याचा संभव येऊ शकतो. आणि गोलंदाजी करतोय तो मंदार नंदन वॉरियर्स संघाकडून. खरोखर सुंदर गोलंदाजी करतोय आणि अशा प्रकारे बाद सुंदर कपरिंग. अरे सुंदर जबरदस्त. वाईट बॉल का? वाईट बॉल. धाव संख्या 1 निवडतोय. धाव संख्या 1. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. खरोखर जशी नंदन वॉरियर्सच्या विकेट गेल्या होत्या तसाच निलेश म्हात्रे इलेव्हन संघाच्या सुट्या तशाच विकेट जातात. उजव्या बाजूची जी पब्लिक आहे कृपया आपण आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. नंदन वॉरियर्स निश्चित नंदन वॉरियर्स या संघाला आपण खुर्च्या दिलेल्या आहेत. खुर्चीमध्ये बसून घ्या प्लेयर संघाला. आई आग्रहाची नम्र विनंती आहे त्यांना. हॅलो, कृपया प्लेयर्स जे दोन्ही पण संघाचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी प्लेयर्ससाठी या ठिकाणी आम्ही खुर्च्या ठेवलेल्या आहेत. आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण. चला, आपल्या या टुर्नामेंटसाठी SPL साठी ज्या आकर्षक चषक दिलेले आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि हॅट्रिक का, या आकर्षक चषक दिलेले असे लवेश भगत आणि निशान भगत यांचं यापुढे होणारा सामना असेल. अभिनंदन लवेश पाटील यापुढे आणि होणारा निशान सामना भगत. असेल लवेश भगत आणि साई निशान शंभू भगत. बैरीचा पाडा वर्सेस जिज्ञासा 11. साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस जिज्ञासा 11 या पर्वातला दुसरा सामना. साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस जिज्ञासा 11 दोन्ही बोलू इथे काय नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठामध्ये यायचं. मंदार समालोचन पाटीलनी कक्षामध्ये लगातार यायचं. तीन बॉलला 3 विकेट घेतल्याबद्दल संघाचे मालक नंदन पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरोखर ज्याने संघाची लाज राखली असा मंदार पाटील आपल्या 3 बॉलला 3 विकेट घेऊन नंदन पाटीलांना आधार दिलेला आहे आणि त्याची जागा भरण्यासाठी ते आतिश. खरोखर सुंदर वेगवान गोलंदाज आहे, डावखुरू गोलंदाज आहे मंदार पाटील, ज्याने अनेक मैदानं गाजवली पंचकृषीमध्ये. असा मंदार पाटील गोलंदाजी करतोय. साई शंभू बैरीचा पाडा कॅप्टन, धाव संख्या जिज्ञासा 11 कॅप्टन. दोन्ही संघांनी इथे राईटच्या रूपात धाव संख्या एक नाणेफेकीसाठी निवडतोय. यायचं धाव आहे. संख्या होती ती समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपल्याला दुसरा पुकार. 2. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आज साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस जिज्ञासा 11 कॅप्टन प्लीज कम इन. अरे खरोखर ही मॅच सुरत झालेली आहे. खरोखर सर्व सामने सुरक्षितचे होतील, बघायला मजा येईल. साई पहिल्यांदाच असे दोन्ही SPL पण आले. चालू होते अमित मात्रे गणवेशामध्ये अमित सर्व मात्रे इकडे टुर्नामेंट. हा, आणि अशा प्रकारे चौका मानसाने चौका मारले. धाव संख्या 4 निवडते. धाव संख्या होती ती 7 ना 7. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे अमित मात्रे यांच्या शुभ हस्ते. साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस जिज्ञासा 11
या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दुसरा सामना या स्पर्धेतला असेल. साई शंभू बैरीचा पाडा वर्ष जिज्ञासा 11. कोण टॉस जिंकला? साई शंभू. आणि सुंदर असा चेंडू, खरोखरच डावखोरा गोलंदाज या खरोखर. ठिकाणी मंदार पाटील या ठिकाणी मला तर वाटतं आहे. आणि नंदनवारी या संघामध्ये खरोखर जोरदार उत्साह दिसत आहे. कृपया आपण थोडस उजव्या बाजूचे प्रेक्षक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, खरोखर. नंदन पाटील आपण तिथे संघाचे मालक आहात, नक्कीच आपलं तिथे ऐकतील ही पब्लिक जी आहे. यस, नंदन पाटील निलेश म्हात्रे इलवण या संघाची दयनीय अवस्था केलेली आहे. नंदन वॉरियर्स या संघाने प्लेअर चेंज झालेला क्षेत्ररक्षण आहे. खरोखर मंदार पाटील यांनी सुंदर गोलंदाजी केलेली आहे. मला असे वाटते नंदन वॉरियर्सच्या पण पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि निलेश म्हात्रे इलवण या संघाच्या सुद्धा 7 धावा आहेत. हा, अरे सुंदर गोलंदाजी करतोय मानस. नंदन वॉरियर्स या संघाकडून सुंदर गोलंदाजी करतोय मानस. हा मनाशी वाटते मंदार पाटीलचा मुलगा आहे. या ठिकाणी एक सन्मान होत आहे. आणि अशा प्रकारे सन्माननीय प्रमुख पाहुणे वाईड दीपक बॉल. वासुदेव पाटील धाव संख्या 1 ने आमच्या होते, धाव संख्या विनंतीला होती मान 8. देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय दीपक वासुदेव पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. मी अभिजित भगत यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक वासुदेव पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप आहे मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ. यशवंत पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे अभिजित भगत यांच्या शुभ हस्ते. आणि दीपक वासुदेव पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. मी चेतन पाटील यांना सांगू इच्छितो की आपण दीपक वासुदेव पाटील यांचं सन्मान करायचं आपल्या शुभ हस्ते. आमच्या विनंतीला मान देऊन दीपक वासुदेव पाटील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि खरोखरच आपण या ठिकाणी आलात. आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचं यथोचित सन्मान होत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद दीपक पाटील, आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिलात आणि आमच्या सामन्याला शोभा वाढवली. धन्यवाद दीपक पाटील, धन्यवाद. तसेच धाव संख्या 15 धाव संख्या 15 15 मिलिंद रघुनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि अमित म्हात्रे यांना मी सांगू इच्छितो की आपण सन्मान करायचा आहे. मिलिंद पाटील यांचं सन्मान करायचं आहे. डेड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक खेळाडूंनी कृपया वाद घालायचा नाही. पंच जो आहे पंचांचा त्या निर्णय ठिकाणी अंतिम राहील. कृपया वाद घालायचा नाही. वाद घालायचा नाही. सामना आपलाच आहे. सामना यथोचित सन्मान आपलाच या आहे ठिकाणी याची होत नोंद आहे. घ्या सर्व मिलिंद खेळाडूंनी. पाटील यांचं अमित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी टायमिंग चालू आहे याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी. आमच्या विनंतीला मान देऊन या टायमिंग ठिकाणी चालू आहे गोविंद याची कृष्ण नोंद घ्या. पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धाव संख्या 4 ने होते. धाव संख्या होती ती 19. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. विकेट किती गेल्यात? 4 विकेट गेले. 2 आहेत. दुसऱ्या सन्माननीय प्रमुख रवी पाहुणे पाटील. गोविंद कृष्ण रवी पाटील पाटील. यांचा यथोचित सन्मान होत बॉल आहे. 3 आहेत. अंकुश 3 आहेत, पाटील 3 आहेत. यांना मी सांगू इच्छितो अंकुश पाटील यांना सांगू इच्छितो की आपण गोविंद कृष्ण पाटील यांचं यथोचित सन्मान करायचं आहे.
गोविंद कृष्ण पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते. कमळेश्वर आकर संघाचे हे मालक आहेत अंकुश पाटील. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण या स्पर्धेस भेट दिली त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धाव संख्या झालेली आहे ती 24 ना, 24 का 25? 24 धाव संख्या 24 झालेली आहे. अजून बॉल किती शिल्लक आहे? दुसऱ्या षटकातील 7 बॉलला 7 धावा. अतिशय देखणी मॅच आपल्याला पहिलीच पाहायला मिळत आहे आणि या चेंडूमध्ये मात्र खरोखरच चौकार मारलेला आहे. आतिश पाटीलच्या बॅट मधून लागलेला हा मात्र चौकार झालेले आता 28 जिंकण्यासाठी कृपया प्रेक्षकांनी काही 3 धावांची गरज. बाउंड्रीच्या पलीकडे आतमध्ये व्हा कृपया. प्लीज आकाश पाटील, ऋषिकेश म्हात्रे, आग्रहाची नम्र ऋषिकेश विनंती म्हात्रे, आहे. चला बाजूला व्हा. खेळणार आहेत नक्कीच. कोणी मैदानात जाऊ नये. कोणी खेळणारा खेळ मैदानात करणार जाण्याचा आहे. प्रयत्न करू नका. इकडचा उजवा कोपरा 28 प्लीज. धावा झालेल्या 3 धावांची गरज आहे. आणि अशा प्रकारे आतिश पाटील बाद खरोखर पंच रवी पाटील आणि भाग्येश भगत अतिशय सुंदर काम करत आहेत. रवींद्र सारखा पाटील आणि भाग्येश भगत यांचं त्यांच्या 5 आहेत. इक्वल कृपया ही प्रेक्षक मी काय बोलते स्टेज समोर जी स्टेज समोर जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक थोडा आहे. साईडला. अरे तुम्हाला खेळाडूंना निलेश- खुर्ची दिलेली आहे. निलेश म्हात्रे खुर्च्या 11 कशासाठी जे ठेवल्यात खेळाडू आम्ही? आहेत. खेळाडूंसाठी. आणि तुम्ही मैदानाच्या समोर उभे राहतात. ही आग्रहाची नम्र विनंती आहे मी तुम्हाला. प्लीज प्रेक्षकाला माझ्या आग्रहाची नम्र विनंती आहे. खुर्चीमध्ये कृपया. बसलेत हे खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत, तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्या खुर्चीवर बसून खरोखर आपण हे आस्वाद घ्यायचा आहे. नो बॉल. सपनेश गोलंदाजी करतोय तर सपनेश. आणि अशा प्रकारे आणि- निलेश मात्र विजय झालेला आहे. विजयी संघाचा अभिनंदन मात्र आणि पराभूत संघाचा आभार. चला दोन्ही संघाचं कौतुक आहे. निलेश मात्र 11 संघ आणि नंदन वॉरियर्स दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने झुंज दिलेली आहे. कोणतरी हारतो कोणतरी जिंकतो. आणि साई शंभू भरीचा पाडा. येस. आणि आजचा पहिला सामना झाला. त्या पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे